नागपूरमध्ये 12वी बोर्डाच्या परीक्षेदरम्यान पेपर सुरू होण्याआधीच लीक झाल्याची बातमी समोर येते। दरम्यान याची माहिती पोलिसांना आधीच मिळाली होती। व्हॉट्सअॅपवर ग्रुप तयार करून हा सगळा प्रकार फोडण्याचा प्रकार समोर आलाय। दरम्यान 12वीच्या विज्ञान शाखेचे फिजिक्स आणि केमिस्ट्रीचा पेपर परीक्षेच्या तासाभरापूर्वीच व्हॉट्सअॅपवर आल्याची ही माहिती आहे। दरम्यान परीक्षा आधी पेपर विद्यार्थ्यांच्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर आला होता आणि सदरच्या सेंट उर्सुला परीक्षा केंद्रावर हा प्रकरण उघडकीस आलेला आहे। एक विद्यार्थिनी सीसीटीव्ही फुटेजमध्ये वारंवार प्रसाधन गृहात जाताना दिसली, त्यामुळे केंद्रावरील पोलिसांना संशय आला आणि त्यांनी एका शिक्षिकेच्या माध्यमातून तिची झडती देखील केली आणि झडती घेतल्यानंतर पोलिसांना स्मार्टफोन मिळाला। हा स्मार्टफोन पोलिसांनी जप्त केला आणि तो चेक केला तर त्यामध्ये 15 जणांचा व्हॉट्सअॅप ग्रुप दिसला आणि ज्यामध्ये हे पेपर आधीच लीक झाल्याचं पोलिसांनी तपासलं। त्यानंतर पोलिसांनी लगेचच गुन्हा दाखल करून तपास सुरू केला। यामध्ये नेमका पेपर कोणी पाठवला याचा तपास सुरू केला आणि त्यानंतर एका खासगी शिकवणी वर्गातील एका शिक्षकाने पेपर घेऊन पेपर फोडल्याची ही माहिती समोर आली। या घटनेनंतर आता परिसरामध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालंय। पुण्यातील धायरी परिसरातील एका केंद्रावर चक्क शिक्षकांनीच कॉपी पुरवल्याचं हे प्रकरण उघड झालंय। शाळेचा निकाल 100% लागावा यासाठी या शिक्षकाने हे प्रकार केलेला आहे, हे कृत्य केलेलं आहे। दरम्यान कॉपीमुक्त परीक्षा होण्याच्या वातावरणात सुद्धा कॉपी केली जाते, त्यामुळे आता गेल्या काही दिवसांपासून यामध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालंय। मात्र या घडलेल्या प्रकरणानंतर आता बोर्डाने या शिक्षकावर कारवाई करण्याचे आदेश दिले।